अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तुरीच्या डाळीचे फुनके करून दाखवणार आहे. ते कसे करायचे मी दाखवते तुम्हाला. आता हे ना 2 वाट्या डाळ घेतली मी आणि आता याच्यात पाणी टाकायचं. 2-3 पाण्याने धुवायचं आणि 2 तास भिजत घालायचे आणि मग पाट्यावर वाटायचं. आता 2 पाण्याने धुते परत एकदा अशी चोळून घ्यायची. डाळ भिजवली बघा, अशी डाळ भिजवायची. हे बघा अशी झाली पाहिजे, तुकडा पडला पाहिजे आणि मग ती पाट्यावर वाटायची. त्यासाठी बघा मी एवढ्या डाळीला 2 वाटी डाळीला ह्या 2 वाट्या डाळ येते. तर एवढा 2 कांड्या लसूण घेतला, एवढी मिरची घेतली, मीठ घेतलं, जिरं घेतलं, हिंग घेतलं. एवढंच घ्यायचं वाटणला आणि पाणी न टाकता वाटायचं पाट्यावर. तेव्हा अशी डाळ वाटायची. लगेच वाटली जाते 5 मिनिटात. हे बघ अशी कोरडीच वाटायची, पाणी बिणी टाकायचं नाही, अशीच वाटायची. आता याच्यामध्ये मिरची आणि लसूण हे वाटायचं. लसूण जास्त टाकायचं, 2 कांड्या. तेल लावायचं जाळीला आणि याच्यात बी आता वाटलं मी. आता थोडं तेल टाकायचं याच्यात, खुसखुशीत होतं आणि चव पण लागते तेलामुळे. तळले नाही तरी चालेल, असं आपण मोडतो तळतो ते केलं नाही तरी असं जरी खाल्लं तर छान लागतं. आता असे घ्यायचे पण जोर नाही लावायचा, असं वरच्यावर असं करायचे. वरच्यावर जोर नाही लावायचं, अशा ठेवायचे. ते बोट उमटले पाहिजे, असे बोट उमटले पाहिजे. आणि आता हे मुटकळे याला तेल लावलंय चाळीला आणि असं ठेवायचं आणि या कपड्याने झाकायचं. म्हणजे पाणी गळतं ना, पाणी गळू नये. वरची वाफ जाते ना, त्यामुळे कापड लावायचं आणि वरून हे झाकण ठेवायचं. कुकर ठेवायचं, 20 मिनिटं लागते. आपण कापड ठेवलं होतं असं घालून बघायचं. बघायचं झाले तयार. लागत नाही ना म्हणजे तयार झाले. आता गॅस बंद करायचा. आता काय करायचं हे बघा, आता मी असे 2 कांदे चिरले, ते मी कांदा तळायचा, बारीक कापायचा कांदा. पण कांदा धुवूनच टाकायचा तळायला. यासाठी आता मी 3 मुटकळे घेणार आणि हे बारीक करणार आणि कांद्यात टाकणार. 2 चमचे तेल टाकणार. थंडे व्हायला थोडे तुकडे करायचे. आजारी माणूस असलं काय असलं, तोंडाला चव नसेल तर असे मुटकळे करून खाऊ घालायचे, खूप छान होतात. अर्धा ताप निघूनच जात. पण पाट्यावर वाटायला लागतं मात्र. तुमच्याकडे पाटा नसेल तर मिक्सर मध्ये वाटा, पण पाणी नाही टाकायचं, पाणी न टाकता वाटा. असं कांदा तळून घ्यायचा चांगला. असं बारीक करायचं. असं जाड वाटलेलं असतं ना, छान असं. असंही खाल्लं तरी चालतं, पण तळून खाल्लं का खूप सुंदर लागतं, खायला टेस्ट येते. थंड झाल्यावर ना असं भोगावून जातो बघा.
असंही खाल्लं तरी चालतं. असं खाल्लं तर आणखी टेस्टी लागतं. याच्यावर चपाती भाकरी काही पण कशाबरोबर खा. एक नंबर फुनके. याचं नावच तुरीच्या डाळीचे फुनके. पण मेहनत छान आहे. का? पाट्यावर वाटावं लागतं. 2 कांड्या लसूण, मिरची. हे बघा आता हा कांदा तळला बघा मी. आता त्याच्यावर हा बघा टाकलेला. तर याच्यावर थोडस तेल टाकायचं. थोडं तेल टाकलं ना, आपण या फुनक्यांमध्ये पण तेल टाकलंय, कांद्यामध्ये बी टाकलंय. आता थोडस याच्यावर टाकायचं म्हणजे कसं लुसलुशीत होत, मऊ लागतो खायला. आता एवढं गरम केलं ना कांद्यावर, कांदा पण जाळायचा नाही, नुसता मऊ करायचा. आणि आता गॅस बंद करायचा. हे बघा मी फुनके केले. फुनके कसे केले, काय काय घेतलं, डाळ किती वेळ भिजवली, याप्रमाणे वाटण केलं. पाणी न टाकता वाटायचं. भिजलेली डाळ असते, पटकन वाटली जाते. लसूण 2 कांड्या घ्यायच्या. जिरं आणि हिंग, हळद टाकायची नाही, कुठली फोडणी द्यायची नाही याला. आणि मग फुनके असे मी सुकरा बुकऱ्यासारखं केलं आणि कांद्यावर टाकलं. तुम्ही चपातीवर खा, भाकरीबरोबर खा, कशावर खा, एक नंबर. आजारी माणूस असेल ना, त्याला जर खायला दिलं ना, तो त्या आजारमधूनच उठतो. इतकं छान असतं हे. तुम्ही बी करा, कमेंट करा आणि लाईक करा.